नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे आपणास सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, ऊस गाळप हंगाम 2025 यामधील अनेक अपडेट्स वेळोवेळी कव्हर केल्या. आता या ठिकाणी आपण पाहाल तर या गाळप हंगामात जी प्रलंबित FRP आहे, म्हणजे जी थकीत FRP आहे, जे अद्याप शेतकरी बांधवांना प्राप्त झालेलं नाही आहे, असे जे कारखाने आहेत ना, त्या कारखान्यांवर उद्या सुनावणी होणार आहे आणि कोणते ते कारखाने आहेत, कशा प्रकारची माहिती आहे, सविस्तर या व्हिडिओमार्फत कव्हर केलं जाणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा, नक्कीच आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुढे जाल. सोलापूर जिल्ह्याचा अपडेट्स आहेत. 13 साखर कारखान्यांचे थकीत FRP प्रकरणी आपण पाहाल मंगळवारी 18 मार्च म्हणजे उद्या या ठिकाणी साखर आयुक्तालयात सुनावणी होणार आहे. सविस्तर अपडेट्स इकडे कव्हर करतोय. जिल्ह्यातील 26 साखर कारखान्यांकडे राज्यातील सर्वाधिक 568 कोटी रुपये FRP थकलेली आहे आणि सविस्तर समजून घेतोयच. आता जिल्ह्यातील 33 पैकी आपण पाहाल नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एका साखर कारखान्याचा, तसेच 22 साखर कारखान्यांचा फेब्रुवारीत, तसेच 7 कारखान्यांचा जानेवारीत आणि 2 कारखान्यांचा मार्चमध्ये गाळप हंगाम पूर्ण झाला. यापैकी 13 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जी FRP रक्कम आहे ती थकवलेली. तर त्या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळते की ऊस दर नियंत्रण आदेश 1966 मधील जी तरतूद आहे, त्या तरतुदीनुसार साखर आयुक्तालयांकडून साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि तरी देखील शेतकरी बांधवांना ती रक्कम प्राप्त झालेली नाही आहे. प्रामुख्याने 60% कमी जी FRPची दिल्याची प्रकरणे त्या 13 कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. कोणते ते कारखाने लगेचच समजून घेतोय, कारण की उद्या सुनावणी होणार आहे. आपल्याला देखील सविस्तर अपडेट समजलं पाहिजे. ठीक आहे. तर तब्बल 13 कारखाने कोणते आहेत ते आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. अशा प्रकारे संपूर्ण कारखाने आहेत आणि FRP कोटीमध्ये कशाप्रकारे थकीत आहे ते देखील आपण पाहिले. आता समजून घेऊ. पहिलं आपण पाहाल लोकमंगल, त्यानंतर जय हिंद शुगरचा समावेश पाहायला मिळतोय. सिद्धनाथ शुगर याचा देखील आपल्याला समावेश पाहायला मिळेल. त्याचबरोबर संत दामाजी साखर कारखान्याचा देखील उल्लेख पाहायला मिळेल. जयकारा साखर कारखाना असेल, गोकुल शुगर असेल, त्यानंतर इंद्रेश्वर साखर कारखाना, लोकमंगल, बिबीदार फळ येथील जे साखर कारखाने त्याचा देखील समावेश पाहायला मिळतो. भैरवनाथ साखर कारखाना आलेगावमधील देखील आणि लवंगीमधील देखील यांचा देखील समावेश आपल्याला या ठिकाणी इकडे पाहायला मिळतो. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक 13 साखर कारखाने आहेत. आपल्या स्क्रीनवर पुन्हा एकदा मी इथे स्क्रोल करतोय, आपण पाहून घ्या आणि कशा प्रकारचं अपडेट असतं कमेंट सेक्शनमध्ये आपला फीडबॅक नक्कीच पोहोचवाल आणि उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवाल, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि उद्या सुनावणीत काय अपडेट्स पुढे येतं ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळेलच. ठीक आहे. जय हिंद.